नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत टी लँग्वेज पेपर 1 वर काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हा महत्त्वपूर्ण प्रश्न हे की व्हिडिओ स्किप करून बघू नका. जर व्हिडिओ स्किप करून बघितला तुम्ही तर तुम्हाला कळणार नाही एक्झॅक्टली काय प्रश्न विचारला आणि काय उत्तर आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1 हे विचारलं आहे, बालकाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? म्हणजे जो व्यक्ती लहानपणापासून जो बालक असतो त्याचा विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? म्हणजे त्याच्या प्रगतीवर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? तो कोणाचा असतो? ऑप्शन बी, कुटुंबाचा. कारण की लहान व्यक्ती म्हणजे जो लहान मुलगा असतो तो सर्वात जास्त वेळ कोणासोबत टाइम स्पेंड करतो? तो त्याच्या फॅमिलीसोबत. बालकाचा पहिला सामाजिक संपर्क कुटुंबाशी असतो. भाषा असो, संस्कार असो, सवयी असो किंवा वर्तन असो, याची सुरुवात कुटुंबातूनच होते. त्यामुळे कुटुंबाचा प्रभाव सर्वात जास्त असतो. पुढचा प्रश्न पाहूया. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे काय असतो? याचं उत्तर काय? ऑप्शन सी, विकास म्हणजे गुणात्मक आणि परिमाणात्मक बदल. म्हणजे काय? विकास म्हणजे फक्त उंची किंवा वजन वाढणे नाही, त्यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक बदलांचा समावेश असतो. म्हणजे काय? विकास होय. पुढे पाहूया. प्रश्न 3, लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडली? लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन ए, जॉन ड्यूई. जॉन ड्यूई यांनी लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना मांडली. या सिद्धांतानुसार विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून अधिक चांगले शिकतात. त्यामुळे शिक्षणात ॲक्टिव्हिटीज, प्रयोग आणि अनुभवाला महत्त्व दिले जाते. पुढे पाहूया. प्रश्न 4, पियाजे यांच्या मते बालकाच्या बौद्धिक विकासाचा पहिला टप्पा कोणता आहे? म्हणजे जो बालकाचा पहिला विकासाचा टप्पा कोणता आहे ते पाहूया. तो कोणता आहे? ऑप्शन बी, सेन्सरी मोटर स्टेज. सेन्सरी मोटर स्टेज हे बालकाच्या बौद्धिक विकासाचा पहिला टप्पा असतो. म्हणजे स्विस समाजशास्त्र जे असतात, जीन पिगेट यांच्या मते, स्विस समाजशास्त्राचे जे जीन पिगेट यांच्या मते 0 पासून ते 2 वर्षाच्या वयात मुलं इंद्रिय आणि हालचालीच्या मदतीने जग समजू शकतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सेन्सरी मोटर स्टेज. पुढचा प्रश्न 5, ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणी दिला? ट्रायल अँड एरर हे सिद्धांत कोणी दिला? त्याचं ऑप्शन काय? ऑप्शन बी, थॉयनाइड. एडवर्ड थॉयनाइड यांनी हा सिद्धांत दिला. या सिद्धांतानुसार शिकणे प्रयत्न आणि चुका करू होते. म्हणजे जे मुलगा शिकतो, प्रयत्न करत होतो, त्याच्याकडून चुका करून होतात. मुलं अनेक वेळा प्रयत्न करून योग्य उत्तर शोधतात. म्हणजे मुलगा प्रयत्न करत राहतो, चुकत राहतो, पण त्याचं उत्तर योग्य शोधून काढतो. पुढचा प्रश्न, झोन ऑफ प्रोमिक्झल डेव्हलपमेंट, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे ZPD. ZPD हे पेपर विचारले जातात. ZPDचा फुल फॉर्म काय? तर झोन ऑफ प्रोमिक्झल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी दिली मित्रांनो? ऑप्शन बी, विगोत्स्की. विगोत्स्की यांनी ही संकल्पना दिली. ZPD म्हणजे काय? मुलं स्वतः करून शकते आणि ते शिक्षकाच्या मदतीने करू शकते यामधील अंतर. म्हणजे जो मुलगा स्वतःहून करू शकतो आणि शिक्षकाच्या मदतीने करू शकतो यामधला अंतर कळतो त्याच्याने. पुढे पाहूया. रेनफोर्समेंट थेअरी कोणी मांडली? रेनफोर्समेंट थेअरी कोणी मांडली? उत्तर आहे स्निकर. म्हणजे याचा पूर्ण काय? BF स्निकर यांनी काय मांडली? रेनफोर्समेंट थेअरी मांडली. जर एखाद्या कृतीनंतर बक्षीस मिळालं तर ते हे वर्तन पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. म्हणजे आपण बघतो की एखादा लहान मुलगा असतो, त्याला कोणत्या गोष्टीमध्ये बक्षीस मिळालं तो एक्सायटेड असतो, हॅपीनेस असतो, तर त्याला परत ही कृती घडण्याची त्याच्यामध्ये इच्छा निर्माण होते. पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 8, मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणी दिली? मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणी दिली मित्रांनो? ऑप्शन ए, गार्डनर. हॉवर्ड गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी दिली. गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता एकच नसते. म्हणजे गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता एकच नसते, त्याचे अनेक प्रकार असतात. जसे लिंग्विस्टिक, म्युझिकल, लॉजिकली असे वेगवेगळे प्रकारचे असतात. पुढचं पाहूया. विकासाची प्रक्रिया कशी असते? याचं उत्तर आहे क्रमबद्ध. म्हणजे विकास अचानक नाही होत, आपण स्टेप बाय स्टेप क्रमाबद्ध विकास करत राहतो. विकास हा ठराविक क्रमाने होतो. उदाहरणार्थ बसणे, रांगणे, चालणे. म्हणजे एखादा लहान मुलगा असतो, आधी तो काय शिकतो? बसायला शिकतो, मग रांगायला शिकतो, मग चालायला शिकतो, मग धावायला शिकतो. अचानक तो धावायला सुरुवात करत नाही. तर विकासाची प्रक्रिया कशी असते? क्रमबद्ध असते. पुढचा प्रश्न, मोटिवेशन म्हणजे काय असतं? सगळ्यांना माहिती आहे, प्रेरणा. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला प्रेरणा करतो, एखाद्या व्यक्तीला आपण मोटिवेट करतो, तर तो काय होतं? प्रेरित होतो आपल्यापेक्षा.
आपल्याने प्रेरित होतो त्याला म्हणतात मोटिवेशन. एखादं काम करण्यासाठी मिळणारी आतून किंवा बाहेरून मिळणारी प्रेरणा म्हणजे काय? मोटिवेशन. पुढचा प्रश्न पाहूया. आयक्यू चाचणी सर्वप्रथम कोणी विकसित केली? म्हणजे जे आयक्यू चाचणी असते सर्वात प्रथम कोणी विकसित केली? तर ऑप्शन ए बिने आणि सायमन. जे अल्फ्रेड बिनेट आणि थेरोड सायमन होते यांनी आयक्यू चाचणी सर्वप्रथम विकसित केली होती. बुद्धिमत्ता मोजण्यासाठी त्यांनी पहिली आयक्यू चाचणी तयार केली. आयक्यू चाचणी हे असतं एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता किती आहे त्याच्याने आपल्याला कळतं. पुढचा प्रश्न. प्ले वे मेथड म्हणजे काय असते? प्ले वे मेथड म्हणजे काय असते? खेळातून शिक्षण. ऑप्शन बी एकदम बरोबर. खेळातून शिक्षण म्हणजे प्ले वे मेथड असते. या पद्धतीने मुलांना खेळ, ऍक्टिव्हिटी आणि अनुभवातून शिकवले जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादा मॅथ्स आहे तर मॅथ्समध्ये आपण कसं एखादी ऍक्टिव्हिटी करून दाखवतो तो मुलाला लवकर समजतो. जे शिक्षक ब्लॅकबोर्डवरून शिकवतात पण काही मुलांना लवकर कॅप्चर होत नाही, काही मुलांना लवकर कॅप्चर होतं. पण जर आपण ऍक्टिव्हिटी करून दाखवलं म्हणजे प्ले वे मेथडनी जर शिकवलं तर त्यांना लवकर ऍक्टिव्हिटी होतं आणि माइंड लवकर कॅप्चर करतो. पुढचा प्रश्न. पियाजे यांच्या मते कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयात असते? म्हणजे जे पियाजे होते यांच्या मते कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयामध्ये असतो? तो वय असतो 7 ते 11 वर्ष. 7 ते 11 वर्षामध्ये या टप्प्यात मुलं तर्कशुद्ध विचार करायला सुरुवात करतात आणि प्रत्यक्ष उदाहरणावरून समजून घेतात. म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज हा वय असतो 7 ते 11 वर्ष. जे 7 ते 11 वर्षाची मुलं असतात त्यांना प्रत्यक्ष उदाहरणावरून समजून घेतात ते. पुढचा प्रश्न. बालकाच्या विकासाचा पहिला टप्पा कोणता आहे? बालकाचा पहिला टप्पा कोणता आहे? शिशवावस्था. शिशवावस्था हे बालकाचा पहिला विकासाचा टप्पा असतो. जन्मापासून सुरुवातीच्या वर्षापर्यंत कालावधी शिशवावस्था असतात. पुढचा प्रश्न. शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती असते? हे IMP प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा. शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका काय असते? ऑप्शन बी मार्गदर्शन करणे. शिक्षक आपल्याला काय करतो? मार्गदर्शन करतो. म्हणजे शिक्षक आपला कोण असतो? गुरु असतो. गुरु शिष्याला मार्गदर्शन करत असतो. म्हणजे आधुनिक शिक्षण पद्धती शिक्षक हा ज्ञान देणारा नसून तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा असतो. शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना ज्ञान नाही देत तर त्यांना काय मार्गदर्शन करत असतो. तर शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते मार्गदर्शन करणे. पुढचा प्रश्न. बालकांमधील वैयक्तिक फरक म्हणजे काय? म्हणजे वैयक्तिक फरक काय असतं? तर याचं उत्तर काय? प्रत्येक मुलगा वेगळा असणे. प्रत्येक मुलगा सारखा असतो का? नाही. प्रत्येक मुलगा वेगवेगळा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, आवड, क्षमता आणि शिकण्याची गती वेगळी असते. काही मुलं बुद्धिमत्तेमध्ये हुशार असतात तर काही आवड असतात किंवा काही अवघड असतात किंवा काही आवड असते, काहींची क्षमता वेगळी राहते शिकण्याची, कोणाची कॅप्चर पॉवर कमी राहते, कोणाची जास्त असते. तर बालकामध्ये वैयक्तिक फरक काय असतो? की प्रत्येक मुलगा हा वेगवेगळा असतो, सारखे नसतो. पुढचा पाहूया. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय असतं? इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय असतं? तर सर्व विद्यार्थ्यांसाठी समान शिक्षण. ऑप्शन सी एकदा बरोबर. सर्व विद्यार्थ्यांसाठी समान शिक्षण असतं. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे यामध्ये दिव्यांग आणि सामान्य विद्यार्थी एकत्र शिक्षण घेतात. दिव्यांग व्यक्ती म्हणजे जे फिजिकली प्रॉपर नाही, जे फिट नाही ते झाले दिव्यांग व्यक्ती. आणि नॉर्मल व्यक्ती म्हणजे आपल्यासारखे. म्हणजे ते सर्व विद्यार्थी समान शिक्षण घेऊ शकतात किंवा घेतात. पॅव्लोव कोणत्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे? पॅव्लोव कोणत्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे? तर क्लासिकल कंडिशनिंग. क्लासिकल कंडिशनिंग साठी पॅव्लोव हा प्रसिद्ध आहे. म्हणजे रशिया वैज्ञानिक एव्हन पॅव्लोव यांनी हा सिद्ध मांडला आहे. रशियाचे जे वैज्ञानिक आहे एव्हन पॅव्लोव यांनी हे सिद्धांत मांडला आहे. पुढचं पाहूया. इनसाइट लर्निंग सिद्धांत कोणी दिला? इनसाइट लर्निंग ही सिद्धांत कोणी दिला? ऑप्शन ए कोहलर. कोहलर यांनी इनसाइट लर्निंग हा सिद्धांत दिला. या सिद्धांतानुसार समस्या अचानक समजून येते आणि समाधान मिळते. म्हणजे या सिद्धांतानुसार जर एखादी समस्या असेल ती आपल्याला अचानक समजून पण येते आणि समाधान पण मिळतो. पुढचा प्रश्न पाहूया. डेव्हलपमेंटचे 2 मुख्य घटक कोणते आहेत? डेव्हलपमेंटचे 2 मुख्य घटक कोणते आहेत? तर सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन ए नेचर आणि न्यूचर. म्हणजे नेचर आणि न्यूचर हे वेगवेगळं आहे. नेचर म्हणजे अनुवांशिकता आणि न्यूचर म्हणजे वातावरण. नेचर म्हणजे अनुवांशिकता आणि न्यूचर म्हणजे वातावरण. आपण म्हणतो ना न्यूचर हे झालं अनुवांशिकता आणि नेचर म्हणजे काय? वातावरण असतात. याचे डेव्हलपचे 2 मुख्य घटक असतात. पुढचा प्रश्न. इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं? इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे काय? भावना विकसित होणे. ऑप्शन बी एकदम बरोबर. इमोशनली म्हणजे काय असं? भावना विकसित होणे.
राग, आनंद, भीती यांसारख्या भावनांचा विकास होतो. हे नॉर्मल आहे. पुढचा प्रश्न, सोशल डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं? सोशल डेव्हलपमेंट म्हणजे काय असतो? समाजात वागणे शिकणे. ऑप्शन ए एकदम बरोबर. सोशल डेव्हलपमेंट म्हणजे काय? समाजातील नियम, सहकार्य आणि संवाद शिकणे. म्हणजे जो लहान मुलगा असतो तो हळूहळू समाजामध्ये कसं राहणं, कसं वागणं, कसं बोलणं, काय नियम असतात ते हळूहळू तो शिकत असतो. पुढचा प्रश्न, इंटेलिजन्स म्हणजे काय असतं? इंटेलिजन्स म्हणजे काय असतं? तर समस्या सोडवण्याची क्षमता. ऑप्शन ए एकदम बरोबर. नवीन परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे काय? इंटेलिजन्स होय. पुढचा प्रश्न, लर्निंग एन्व्हायरमेंट कसा असावा? लर्निंग एन्व्हायरमेंट कसा असावा? तर आनंददायी. ऑप्शन बी एकदम बरोबर. आनंददायी असावा काय? लर्निंग एन्व्हायरमेंट. विद्यार्थी आनंदी आणि सुरक्षित वातावरणात शिकणे अधिक प्रभावी होते. म्हणजे विद्यार्थीला जो शिकतोय तो कसा पाहिजे? आनंदित पाहिजे आणि सुरक्षित पाहिजे, सेफली, हॅपी अँड सेफली पाहिजे, तेव्हा तो लर्निंग एन्व्हायरमेंट इम्प्रूव्ह करतो. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? नवीन कल्पना निर्माण करणे. ऑप्शन ए एकदम बरोबर. नवीन कल्पना निर्माण करणे. कल्पना म्हणजे काय? क्रिएटिव्हिटी. म्हणजे लहान पोरं खूप नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करत राहतात. नवीन विचार, नवीन कल्पना आणि उपाय शोधण्याची क्षमता असणे म्हणजे काय? क्रिएटिव्हिटी होय. पुढचा प्रश्न, बालक शिक्षणाची गती कशी असते? बालक शिकण्याची गती कशी असते? तर कशी? वेगवेगळी असते. ऑप्शन बी एकदम बरोबर. काही बालक लवकर शिकतात, काही मुलं स्लोली शिकतात. कोणाची कॅप्चर पॉवर जास्त असते, कोणाची कॅप्चर पॉवर कमी असते. प्रत्येक मुलाची शिकण्याची गती ही वेगळी असते. पुढचा प्रश्न, इव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं? इव्हॅल्युएशन म्हणजे काय? शिकण्याचे मोजमापन. ऑप्शन ए एकदम बरोबर. इव्हॅल्युएशन म्हणजे काय? शिकण्याचे मोजमाप असतं. विद्यार्थी काय शिकले हे तपासण्याची प्रक्रिया असते. म्हणजे एखाद्या विद्यार्थीला आपण काहीतरी शिकवलं आणि इव्हॅल्युएशनमुळे आपल्याला कळतं त्या व्यक्तीला तो शिकवलेला किती कळालं आणि किती नाही. पुढचा प्रश्न, बालक केंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका काय असते? जे बालक केंद्रित शिक्षण पद्धती असते त्याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका काय असते? तर मार्गदर्शन करणे. मार्गदर्शन करणं म्हणजे काय? त्यांना गाईड करणे. शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतः शिकवण्यासाठी मार्गदर्शन करतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांना स्वतः शिकवण्यासाठी काय करतो? तो मार्गदर्शन करत असतो. पुढचा प्रश्न, डेव्हलपमेंट हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो? डेव्हलपमेंट हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो? ऑप्शन बी सर्वांगीण बदल. डेव्हलपमेंट म्हणजे काय? बदल होत राहणे, त्याच्यामध्ये प्रगती होत राहणे. तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक बदलांचा समावेश. मुलामध्ये शारीरिक पण डेव्हलपमेंट झाला पाहिजे, मानसिक पण डेव्हलपमेंट, सामाजिक आणि भावनिक या 4 गोष्टीचा बदलांचा समावेश त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाला पाहिजे. शेवटचा प्रश्न पाहूया. चांगल्या शिक्षकाची मुख्य ओळख काय आहे? चांगल्या शिक्षकाची मुख्य ओळख काय असते? तर प्रेरणा देणे. तो चांगला शिक्षक जो प्रेरणा देत असतो. म्हणजे चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो आणि त्यांची क्षमता वाढवतो. म्हणजे एखादा शिक्षक असेल तर मुलांना काय करतो? प्रोत्साहन करतो, प्रेरणा देत राहतो. तो चांगला शिक्षक होय. तर आपण आज बघितलं टीईटी पेपर 1 लँग्वेज 1 मधला चाइल्ड डेव्हलपमेंटवर काही महत्त्वपूर्ण 30 प्रश्न असतात 30 मार्काला, ते महत्त्वपूर्ण आपण प्रश्न पाहिले. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओला स्किप केलं तर तुम्हाला एक प्रश्न कळणार नाही आणि त्याचे एक्सप्लेनेशन पण करणार नाही. तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.